नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहे गुणोत्तर आणि प्रमाण याचं गणित. यामध्ये म्हणते 330 लिटर आम्ल आणि पाणी आहे. तर आम्ल आणि पाणी यांचे गुणोत्तर 1:2 आहे. यामध्ये किती लिटर आम्ल मिळवावे की त्यांचे गुणोत्तर 8:5 होईल? पहा काय म्हणते, आम्ल आणि पाणी याचं पहिले गुणोत्तर किती आहे? 1:2. आणि आता त्याच्यात काय मिळून राहिला तो? यामध्ये किती लिटर पाणी मिळवावे, यामध्ये किती लिटर आम्ल मिळवावे, याच्यामध्ये म्हणते तो किती लिटर आम्ल मिळवावे, म्हणजे आम्ल मिळून राहिला, पाणी मिळून राहिला काय नाही. गुणोत्तर किती होऊन राहिलं नवीन? 8:5. 8:5 लिटर होऊन राहिलं. काऊन? कारण की त्यानं काय मिळवलं? आम्ल. पाणी मिळवलं काय नाही. मग पाणी पहिले 2 होतं, आता किती झालं? 5. मग पाणी पहिले बी 2 राहीन तर आता बी 2च राहीन. मग या दोघाले काय करावं लागेल? सारखं करावं. तर सारखं करण्यासाठी या 5नं एले गुणून घ्या आणि या 2नं एले गुणून घ्या. या 2नं एले गुणलं तर एले पण गुणा लागते. या 5नं एले गुणलं तर इथं पण गुणा लागते. आता आपल्याला नवीन रेशो भेटला, आम्ल आणि पाणी. आम्ल आणि पाणी. आता आम्ल किती झालं पहिले? 5:1 आणि इथं पाणी किती झालं? 5:2 10. आम्ल किती झालं? 8:2 16 आणि पाणी किती झालं? 5:2 10. म्हणजे पाणी झालं सारखं, कारण की त्यानं पाणी टाकलं काय नाही, त्यानं काय टाकलं? आम्ल. आम्ल टाकलं म्हणून आम्ल वाढलं. किती झालं? पहिले किती होतं? 5. आता किती झालं? 15. म्हणजे कितीनं वाढलं आम्ल? 11. टोटल पहिलीची मात्रा किती होती? 15. 15 नसून पहिलीची मात्रा किती होती? 330 लिटर. म्हणजे याच्यापेक्षा किती गुणा? 15:1 15, 15:2 30, 15:2 30 म्हणजे 22 गुणा. तर याच्यापेक्षा बी 22 गुणा. तर 22:1 22, किती उरले? 2. 22:1 22 आणि 2 24. 242 लिटर. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. या प्रश्नामध्ये पहा काय म्हणते, 21.6:x आणि x:29.4. तर xचे मूल्य किती? इथं x आहे, तर या x चा काय करायचा? गुणाकार. आणि इथं काय करायचा? गुणाकार. मग 21.6 गुणेला 29.4 आणि x बरोबर x² झालं. पॉईंट काढला तर खाली काय येईल? 0. इथं पण पॉईंट काढला तर खाली काय येईल? 0. मग आता खाली 10 गुणेला 10 किती झाले? 100. आणि वरतं 216 गुणेला 29.4 बरोबर x². हा जर स्क्वेअर काढला तर इकडे काय चाललं जाईल? रूट. मग रूट गेल्यानंतर आता 216 कोणत्या 216ले कोणत्या संख्येनं भाग जाते? पहा, अंडर रूटमध्ये 36 किती होते? 216 गुणेला 36 206. आणि याला जर भाग दिला, जर इथं जर 6नं भाग जातं तर या संख्येला बी 6नं भाग जाते. तसं 6 चोक 24 आणि किती उरले? 5. 6 9 54 म्हणजे 49 किती झाले? 294. आणि भाग्याला तर 100 आहेच. याले जर रूटमधून बाहेर काढलं तर रूटमधून बाहेर काय निघन? 6. आणि हे 6 गुणेला 6 म्हणजे 6 6 36. इथं पण किती निघन? 6. हे 49 आहे म्हणजे किती निघन? 7. आणि हे 100 आले बाहेर तर किती निघन? 10. 6 6 36. 36 गुणेला 7 भागेला किती झाले? 10. 7 सकम 42. किती उरले? 4. 7 21 आणि 4 25. आणि खाली किती आहे? 10. म्हणजे उत्तर किती येईल? 25.2. ऑप्शन नंबर बी.